श्रोतेहो नमस्कार. खंड्याच्या प्रेमापोटी ही मालिका परिसर या कार्यक्रमामध्ये सध्या सुरू आहे आणि या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत डॉक्टर पराग नलावडे. पक्षी निरीक्षणाचा छंदाबरोबरच छायाचित्रणाचाही छंद त्यांनी जोपासलाय आणि अनेक पुस्तकंही त्यांनी निसर्गविषयक लिहिलेली आहेत. डॉक्टर पराग नलावडे, खंड्याच्या शोधात फिरताना तुम्हाला इतरही अनेक पक्षी जवळून बघायला मिळालेले असणार. तर आता तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी ह्या काळामध्ये आपल्याकडे परदेशी पाहुणे पक्षी येतात आणि स्थलांतर हजारो मैलांचं करून येतात. तर त्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला काय आढळली? भारतामध्ये मुख्यत्वे करून रशिया, सायबेरिया आणि आर्क्टिक रिजनमधनं पक्षी स्थलांतरण करून येतात. म्हणजे भारतामध्ये एकूण 1330 स्पेसीज मिळतात. जवळजवळ अंदाजे 1330 बर्ड स्पेसीज आहेत. आणि काही स्थानिक पक्षी आहेत, काही स्थलांतर करून इथे 3-4 महिन्यासाठी वास्तव्य करून राहणारे पक्षी आहेत आणि पुन्हा ते त्यांच्या गावामध्ये निघून जातात. स्थलांतर करून येणारे जे पक्षी आहेत ते मुख्यत्वे करून इथे त्यांना सुरक्षित अधिवास मिळतो, त्याच्यानंतर मुबलक प्रमाणात खाद्य मिळतं आणि उबदार हवामान, कारण तिथे बर्फ पडलेलं असतं, तिथे पक्ष्याची वानवा असते आणि हवामान पण खूपच थंड असतं आणि त्यामुळे ते इथे येतात. ते इथे 3-4 महिने पाहुणचार घेतात आपला आणि पुन्हा ते आपल्या ब्रीडिंग ग्राउंडमध्ये किंवा मूळ स्थानी जातात. दरवर्षी नेमाने हे स्थलांतर होत असतं आणि ही एक विस्मयकारक घटना आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक लिटिल स्टिंट नावाचा पक्षी आहे, फक्त 20 ग्रॅम 15 ते 20 ग्रॅम वजन असणारा पक्षी आर्क्टिक रिजनमधून 10,000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याकडे येतो आणि त्याचा प्रवास करतानाचा त्याचा वेग हा 60 किलोमीटर पर आवर या वेगाने तो येतो. बापरे, ही विस्मयकारक घटना आहे खूप मोठी. तसाच आर्क्टिक टर्न म्हणून पक्षी आहे जो दरवर्षी 40,000 किलोमीटरचं स्थलांतरासाठी प्रवास करतो. 40,000 म्हणजे तो उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत, परत दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत. अशा स्थलांतरामध्ये अनेक विस्मयकारक घटना घडत असतात आणि हे पक्षी जेव्हा स्थलांतर करून येतात ना तेव्हा ते नुसते येत नाहीत. ते येताना काहीतरी एक स्टोरी घेऊन येतात, काहीतरी एक गोष्ट घेऊन येतात. ते तुम्हाला सांगतात, येतात, इथे राहतात, 3-4 महिने राहतात. तुम्ही त्यांचं निरीक्षण करा, तुम्हाला जाणवेल प्रत्येक वेळा ते काहीतरी एक गोष्ट तुम्हाला सांगायला असेल, काहीतरी एक नवीन गोष्ट घेतात, काही चांगल्या गोष्टी तिकडे घेऊन येतात. हजारो मैल स्थलांतर करून येण्याची ही एक परंपराच आहे अनेक वर्षांची या पक्ष्यांची. पिढ्यानपिढ्या ते येत आहेत. पण अलीकडे ही संख्या कमी होते असं जाणकारांचं निरीक्षण आहे. तर ह्याची कारणं काय असतील? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्यांचा अधिवास जो आहे, जो मी आता म्हणत होतो की त्यांना सुरक्षित अधिवास पाहिजे, ती सुरक्षित अधिवासाची कमी व्हायला लागलेली आहे. कारण आपल्याकडे शहरीकरण होत आहे, आपण विकसनशील देशामध्ये येतो, आपल्याकडे विकास होतो आणि शहरीकरण जे होत आहे त्या शहरीकरणामुळे त्यांचा अधिवास थोडासा संकुचित होत चाललेला आहे. आणि ते पक्षी खूप हुशार असतात. त्यांना जर सुरक्षितता मिळणार नसेल, सुरक्षित अधिवास त्यांचा कमी होते माहिती पडल्यानंतर ते पुढच्या पिढीला त्याप्रमाणे संदेश देतात आणि मग ते जी पुढची पिढी येणार असेल ती येण्याची संख्या त्यांची कमी होते, जागा बदलते आणि मग स्थलांतर थोडंसं कमी व्हायला लागतं, संख्या कमी व्हायला लागते. तरीही स्थलांतरित पक्षी जे आपल्याकडे येत आहेत त्यांची संख्या अतिशय अजूनही चांगली आहे आणि आपल्याकडे त्यांच्यासाठी सुरक्षितता किंवा आपण स्थलांतरित पक्ष्यांसाठी जे काम आपल्याकडे चालतंय ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण काम करतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दरवर्षी आपल्याकडे यावं, ह्याच्यासाठी आपण जो स्थलांतराचा मार्ग जो आहे त्या ठिकाणी तो मार्ग, त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता, त्यामध्ये त्यांना मिळणारं भक्ष्य, त्यांना व्यवस्थित मिळणारं हवामान, ह्याच्यासाठी आपण अभ्यासगट नेमलेला आहे आणि ते अभ्यास करून त्यांच्या स्थलांतर योग्य प्रकारे कसं होईल याविषयी आपण खूप प्रयत्न करत असतो. ही खरंच नक्कीच फार आश्वासक गोष्ट आहे आणि ह्या जागरूकतेबद्दल खरं तर एकीकडे कौतुक पण वाटतं. श्रोते हो, डॉक्टर पराग नलावडे यांच्याकडून आणखीनही निसर्गविषयक माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर इथेच थांबते. नमस्कार.